एक्सरसाइज 1.3 मध्ये आपण क्वेश्चन 3 पर्यंत पाहिलेला आहे. त्यातील क्वेश्चन 4 मधील सुद्धा 1 आणि 2 आपण पाहिलेला आहे. तर ते परत आपण एकदा बघू. क्वेश्चन 4 मी परत एकदा त्यातील फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल सुद्धा रिपीट करते. तर क्वेश्चन 4 का आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं, कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस करायचा आहे. तर त्यातील पहिलं एक्झाम्पल आहे -1 प्लस √3 आहे. हे पहिलं एक्झाम्पल आहे. आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे z इक्वल टू काय, -1 प्लस √3 आहे असं डिनोट करता येईल आपल्याला. मग therefore here a इक्वल टू किती आहे, a इक्वल टू -1, b इक्वल टू किती आहे, √3 आहे. मग r आपल्याला काय करावं लागणार आहे, फाइंड आउट करावं लागेल. therefore r इक्वल टू काय आहे, इन √a² प्लस b². मग a² प्लस b² -1 चा स्क्वेअर आणि प्लस b² √3 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर हा +1 येणार आणि √3 चा स्क्वेअर हा 3 येणार आहे. मग r इक्वल टू किती आता, r इक्वल टू इन √4 आणि किती व्हॅल्यू येणार आहे, 2 येणार आहे. मग आपल्याला पोलर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं म्हणजे z इक्वल टू r इंटू इन ब्रॅकेट cos थिटा प्लस हा इंटू काय, sin थिटा, ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. मी लास्ट व्हिडिओ मध्ये काय केलं होतं, p ऑफ r इंटू थिटा एवढंच सांगितलं होतं. म्हणजे फक्त पोलर कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, z इक्वल टू r इंटू कॉस थिटा प्लस हा इंटू साइन थिटा ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. म्हणून मी हे एक्झाम्पल परत एकदा काय करते, रिपीट करते. तर मग r आपल्याला किती मिळालं, 2 मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, कॉस थिटा आणि साइन थिटा काढायचं. मग कॉस थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, हे आपण काय r, ये किती आहे -1 आणि r किती आला, 2 आला. अँड साइन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, b अपॉन r. b किती आहे √3 आणि r किती आहे 2, √3/2 आहे. आणि कॉस थिटा किती आहे -1 हा. मग कॉस थिटा काय याच्यामध्ये निगेटिव्ह आणि साइन थिटा काय आहे पॉझिटिव्ह. म्हणजे मग अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये राहील. मग काय येणार, हे समजा फर्स्ट क्वाड्रंट, हा फर्स्ट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय फोर्थ क्वाड्रंट आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक थिटा हे काय पॉझिटिव्ह आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि टॅनचा रेसिप्रोकल काय कॉट थिटा हे कसे आहेत, पॉझिटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय आहे, कॉस थिटा आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल कोणता आहे, सेक थिटा, पॉझिटिव्ह. बाकीचे काय येणार आहे, निगेटिव्ह. याच्यामध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. मग साइन पॉझिटिव्ह आला, कॉस काय निगेटिव्ह. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये थिटा राहणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये राहणार आहे. मग थिटा लाईज इन ए सेकंड क्वाड्रंट. मग आता कॉस किती, 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. सेकंड मधला अँगल आपण कसा लिहू शकतो, यातील अँगल 180 पेक्षा लेस आहे म्हणजे पाय मायनस थिटा असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे हिअर कॉस थिटा इक्वल टू -1/2 आहे. कॉस थिटा इट इज इक्वल टू काय, -1/2 आहे. मग -1/2 ही व्हॅल्यू कशाची आहे, कॉस ऑफ पाय मायनस थिटा, म्हणजे कॉस ऑफ काय π/6. बट कॉस ऑफ काय आहे π/6, π1/2 म्हणजे कॉस ऑफ काय आहे π/60 डिग्रीची व्हॅल्यू π/3 येणार आहे. कॉस ऑफ π/3 एवढा येणार. दिस इज इक्वल टू काय निगेटिव्ह आलेलं आहे. मग आपण कसं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय मायनस π/3 असं लिहिता येईल. मायनस कॉस थिटा म्हणजे काय, कॉस ऑफ पाय मायनस π/3. इट इज इक्वल टू कॉस ऑफ काय येणार आहे, 3π - π म्हणजे 2π/3 एवढा येणार.
आणि साइन ऑफ 2π/3 म्हणजे π/3 ची व्हॅल्यू किती √3/2 आहे. मग साइन थिटाची सुद्धा काय 2π/3 आहे आणि साइन थिटा इक्वल टू काय √3/2 आहे आणि इट इज इक्वल टू साइन ऑफ काय 2π/3. म्हणजे मग थिटा इक्वल टू काय 2π/3. इथे सुद्धा थिटा इक्वल टू काय आहे 2π/3. म्हणजे थिटा इक्वल टू काय येणार आहे 2π/3 एवढी व्हॅल्यू येणार थिटाची. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण काय लिहू शकतो पाय मायनस थिटा, कारण मायनस कॉस थिटा आहे इथं. तर कसं लिहिता येईल हिअर कॉस ऑफ पाय मायनस थिटा, थिटा किती आहे π/3 आहे एवढं लिहिता येईल आपल्याला. आणि देअरफॉर काय येणार आहे हिअर -1/2 ही व्हॅल्यू आपण असं लिहू शकतो हे -1/2 आणि -1/2 म्हणजे काय कॉस ऑफ काय π/3 आणि मग नंतर ते पाय मायनस π/3 या फॉर्म मध्ये लिहिता येईल. मग थिटा किती मिळाला आपल्याला 2π/3 मिळाला. आर माहिती झाला. देअरफॉर पोलर फॉर्म ऑफ झेड इज काय येणार आहे हिअर इट इज इक्वल टू आर इंटू इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय इंटू काय साइन थिटा. आर किती आहे 2 इंटू इन ब्रॅकेट कॉस ऑफ काय 2π/3 प्लस आय इंटू साइन ऑफ काय 2π/3. एवढा काय झाला त्याचा पोलर फॉर्म झाला. हा पोलर फॉर्म आहे आणि झेडचा. आणि काय येणार आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म इज झेड इक्वल टू काय हिअर आर इंटू ई रेस टू काय आय इंटू थिटा. आर किती आहे 2 ई रेस टू आय इंटू काय थिटा किती 2π/3. म्हणजे आपण काय लिहू शकतो ई रेस टू 2π/3 इंटू काय आय असं लिहिता येईल. हे काय हिअर झेड आहे. म्हणजे एक पोलर फॉर्म आणि हा काय झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर फक्त मी पोलर कोऑर्डिनेट लिहिले होते म्हणून परत एकदा काय केलं हे रिपीट केलेलं आहे. झेड इक्वल टू काय 2 टाइम कॉस ऑफ 2π/3 प्लस आय इंटू साइन ऑफ 2π/3. हा काय झाला त्याचा पोलर फॉर्म झाला. नंतर आता आपण सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करू. सेकंड एक्झाम्पल काय आहे मायनस आय आहे. तर कसं लिहिता येईल आपल्याला 0 मायनस काय आय असं लिहिता येईल. आणि काय येणार मग ए ची व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आणि बी ची व्हॅल्यू किती आहे -1. मग आपण आता आर काढू. व्हॅल्यू ऑफ आर काढायचं आहे 0चा स्क्वेअर इन √0² आणि बी ची व्हॅल्यू किती आहे -1 आहे त्याचा स्क्वेअर येणार. म्हणजे अंडररूट मध्ये किती येणार आहे 1 येणार आणि 1 चा अंडररूट किती येणार आहे 1. म्हणजे आर किती मिळाला आपल्याला 1 मिळाला. नंतर कॉस थिटा आणि साइन थिटा काढायचा. कॉस थिटा इक्वल टू ए अपॉन आर आहे. ए किती आहे 0 आणि अपॉन आर किती आहे 1 आलेला म्हणजे किती 0 आणि साइन थिटा इक्वल टू काय बी अपॉन आर -1/1 तर किती येतं -1 येणार. मग कॉस काय 0 आहे आणि साइन थिटा किती आहे -1 आहे. कॉस थिटा काय आहे 0 आहे आणि साइन थिटा काय -1 आहे. मग कॉस 0 केव्हा राहणार आहे तो π/2 चा मल्टिपल असल्यानंतर. मग कॉस काय हिअर 0 इथं काय 0 पण साइन थिटा काय +1 आहे. इथं येणार अँगल हा -1 आहे इथं +1 आणि इकडे काय -1 आहे साइन थिटाची व्हॅल्यू. म्हणजे फोर काय येणार आहे थिटा इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल 1 टाइम π/2 2 टाइम π/2 आणि 3 टाइम π/2. मग 3 टाइम काय येणार आहे π/2 येणार. कारण x म्हणजे काय कॉस थिटा आहे. x काय y ऍक्सिस वर कसा असतो 0 असतो. मग एवढं काय येणार आहे थिटा येणार आपल्याला. आणि देअरफॉर काय लिहिता येईल पोलर फॉर्म ऑफ झेड इज झेड इक्वल टू काय आर इंटू इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय इंटू काय साइन थिटा. दिस इज इक्वल टू 1 इंटू कॉस थिटा किती आहे 3π/2 आणि प्लस आय इंटू साइन काय 3π/2.
एवढं येतं. म्हणजे कॉस ऑफ 3π/2 प्लस हा इंटू साइन ऑफ 3π/2. हे काय झालं, त्याचा पोलर फॉर्म झाला. अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म आता एक्सपोनेन्शियल फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, हियर इट इज इक्वल टू z इक्वल टू r इंटू e रेज टू i इंटू थिटा. r किती 1 इंटू e रेज टू i इंटू थिटा किती आहे 3π/2. म्हणजे e रेज टू 3π/2 इंटू काय i. एवढं काय येणार आहे, त्याचा पोलर फॉर्म येणार. हे झालं सेकंड एक्झाम्पल. आता आणखीन यातले मी 2 एक्झाम्पल घेते. 5 आणि 6 नंबरचे घेते आणि 3rd आणि 4 तुम्हाला काय सॉल्व करायला आहे. 3rd आणि 4 होमवर्कसाठी 3rd एक्झाम्पल अँड 4 नंबरचं एक्झाम्पल होमवर्कसाठी क्वेश्चन 4 मध्ये. तर आता मी 5 नंबरचा एक्झाम्पल घेते. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, 1 + 2i अपॉन 1 - 3i. हे एक्झाम्पल आहे. तर आपल्याला काय a + bi च्या फॉर्म मध्ये काय करायचं, एक्सप्रेस करायचं अगोदर. मग r काढायचा, नंतर काय थिटा काढायचा. ते आपण एक्झाम्पल घेऊ. मग आता 5 नंबरचा एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. z इक्वल टू काय आहे 1 + 2i अपॉन 1 - 3i. तर आता याचा कॉन्जुगेट, डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय आहे 1 + 3i. 1 + 3i ने आपल्याला मल्टिप्लाय डिवाइड करायचं, कारण आपल्याला काय a + bi च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. म्हणजे दिस इज इक्वल टू 1 + 2i अपॉन 1 - 3i इंटू 1 + 3i अपॉन 1 + 3i. याने काय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड करायचं. मग काय येणार आहे 1 + 2i इंटू 1 + 3i खाली 1 - 3i इंटू 1 + 3i. 1 चा स्क्वेअर हा 1 आणि मायनस 3i चा स्क्वेअर हा किती आहे 9i². 9i² एवढे येणार. मग काय येणार आहे 1 इंटू 1 काय येणार आहे 1 येतं. इट इज इक्वल टू देअरफॉर z इक्वल टू काय 1 + 3i. मल्टिप्लाय करू आपण. 2i ने मल्टिप्लाय केल्यावर प्लस 2i आणि 2i इंटू 3i काय येणार आहे 6i² अपॉन 1 - 9i². i² इक्वल टू -1 टाकू आपण. मग आणि 3i + 2i किती येणार आहे 5i येणार. 1 + 5i -6 अपॉन 1 + 9 since i² इक्वल टू -1. ही व्हॅल्यू टाकली आपण. मग 1 - 6 किती येतं -5 येणार प्लस 5i आपण किती 1 + 9 10. 5 कॉमन घेऊ आपण. 5 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये -1 + i येणार. आपण किती 10. 5 ने डिवाइड करता येईल, खाली 2 राहणार. -1 + i आपण किती 2. सेपरेट लिहू आपण. -1/2 प्लस 1/2 i. एवढं काय तर z मिळालं आपल्याला. मग a ची व्हॅल्यू किती आहे, a इक्वल टू काय -1/2 आणि b किती आहे 1/2 आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे r फाइंड आउट करावं लागेल. देअरफॉर r इक्वल टू इन अंडर रूट a² + b². मग काय येणार आहे -1/2 आणि प्लस b² 1/2. मग काय येणार इन अंडर रूट 1/4 + 1/4. तर काय येणार आहे 2/4 येणार. 2/4 म्हणजे किती येतं अंडर रूट मध्ये किती 1/2. 1/2 म्हणजे कसं लिहिता येईल 1/√2 असं लिहिता येईल. मग एवढं आपल्याला r मिळालं. नंतर आता cos θ. cos θ इक्वल टू a/r. a किती आहे -1/2 आपण काय 1/√2. मग काय करता येईल मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिता येईल -1/2
इंटू √2/1. तर काय येणार आहे, √2 राहणार खाली, म्हणजे -1/√2 आलं. अँड साइन थिटा इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, B/R. बी किती आहे, B 1/2 आणि अपॉन R 1/√2 एवढा आहे. मग किती येणार आहे, 1/2 इंटू किती √2/1. तर खाली √2 राहणार, एक √2 कॅन्सल होईल, 1/√2. मग पहा, कॉस थिटा निगेटिव्ह आलं, साइन थिटा काय पॉझिटिव्ह आलेलं आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय थिटा आहे. आणि 1/√2 ही व्हॅल्यू साइन 45 कॉस 45 जी आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, पाय मायनस π/4. 45 डिग्री म्हणजे π/4 अँगल आहे. मग देअरफॉर काय येणार आहे, हिअर थिटा इक्वल टू कॉस ऑफ थिटा, कॉस थिटा इट इज इक्वल टू काय -1/√2 आहे. अँड साइन थिटा इक्वल टू काय आहे, 1/√2. देअरफॉर थिटा इक्वल टू काय ना, पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजे π/4 एवढी व्हॅल्यू आहे. मग 4π मायनस पाय किती येणार आहे, 3π/4 एवढा थिटा येतो. मग पोलर फॉर्म मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं. देअरफॉर पोलर फॉर्म ऑफ झेड इज काय येणार आहे, हिअर झेड इक्वल टू R इंटू इन ब्रॅकेट पोलर फॉर्म ऑफ झेड इज, इकडे घेते मी. देअरफॉर पोलर फॉर्म ऑफ झेड इज झेड इक्वल टू R इंटू कॉस थिटा प्लस I इंटू काय साइन थिटा. दिस इज इक्वल टू R किती आहे, व्हॅल्यू आलेली 1/√2 इंटू कॉस ऑफ 3π/4 प्लस I इंटू साइन ऑफ 3π/4. हे काय झालं, त्याचा पोलर फॉर्म झाला. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म विचारलेला आहे. अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म का आहे, इट इज इक्वल टू काय, झेड इक्वल टू काय आहे, झेड इक्वल एक्सपोनेन्शियल फॉर्म इज झेड इक्वल टू R इंटू e⁻I थिटा. जे R किती आहे, 1/√2 इंटू e⁻I इंटू 3π/4. म्हणजेच काय येणार आहे, 1/√2 इंटू e⁻3π/4 इंटू काय I. हा काय झाला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हा काय झाला पोलर फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. मग हा क्वेश्चन आहे. तर त्यातील 6 नंबरचं सुद्धा काय आहे, होमवर्कला आहे. मग ह्या क्वेश्चन 4 मधील 3, 4 आणि 6 हे काय आहे, होमवर्क साठी आहे. तर 6 नंबरचं सुद्धा A+BI च्या फॉर्म मध्ये अगोदर एक्सप्रेस करायचं, नंतरचं काय आहे R काढायचा, कॉस थिटा साइन थिटा काढायचा आणि त्यानुसार काय सॉल्व करायचं. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हे एक्सप्रेस करता येईल. नंतरचं आहे पुढचे एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन 5 आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म x + i1. क्वेश्चन 5 आहे. x + i1 च्या फॉर्म मध्ये काय करायचं, एक्सप्रेस करायचा. तर त्यातील पहिलं आहे √3 इंटू इन ब्रॅकेट cos ऑफ π/6 प्लस I इंटू साइन ऑफ π/6 प्लस I इंटू साइन ऑफ π/6 हे दिलेलं आहे. मग झेड आपल्याला दिलेलं काय आहे, झेड इक्वल टू √3 इंटू कॉस ऑफ π/6 प्लस I इंटू साइन ऑफ काय π/6. आपल्याला x + i1 च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा.
हा काय दिलेला आहे, पोलर फॉर्म दिलेला आहे. मग आपण याची व्हॅल्यू काढू. मग काय करता येईल, वी हॅव cos π/6. cos π/6 म्हणजे cos किती आहे, 30 डिग्री अँगल आहे. cos 30 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 आहे. इट इज इक्वल टू √3/2. अँड sin ऑफ π/6, sin π/6 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. 1/2. मग ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकू. देअरफॉर काय येणार आहे, z इक्वल टू √3 इंटू किती आहे, √3/2 आणि प्लस हा इंटू sin π/6 ची व्हॅल्यू किती, 1/2. मग √3 ने काय करू, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू. मग देअरफॉर काय येणार आहे, z इक्वल टू √3 इंटू √3 किती येणार आहे, 3 येणार. मग 3/2 प्लस इथे किती येणार, √3 इंटू 1 किती येणार आहे, √3 येणार. प्लस हा इंटू किती, √3/2. मग हे काय झालं, इट इज ऑफ द फॉर्म x प्लस r. इट इज ऑफ द फॉर्म x प्लस r1 ह्या फॉर्म मध्ये आहे. आता नंतरचं सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल आहे √2 इंटू इन ब्रॅकेट cos ऑफ 7π/4 cos ऑफ 7π/4 प्लस I इंटू काय आहे, sin ऑफ 7π/4 I इंटू sin ऑफ 7π/4 एवढा आहे. मग झेडने आपण डिनोट करू √2 इंटू cos ऑफ 7π/4 प्लस हा इंटू साइन ऑफ 7π/4. मग π/4 म्हणजे 45 डिग्री आणि त्याचं 7 टाइम आहे. 45 इंटू 7 तरी किती होणार आहे, 35. 3 कॅरी ओव्हर आणि हे किती 28 प्लस 3 28 प्लस 3 किती होता, 31. 315 डिग्री म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा अँगल येणार. मग 7π/4 आपल्याला कसं लिहिता येईल, हियर 7π/4 अँगल वी कॅन राईट ॲज ए फोर्थ क्वाड्रंट आहे म्हणजे 2π पेक्षा काही कमी आहे. इथून ते इथपर्यंत 2π होतं. मग 2π पेक्षा काही कमी अँगल आहे म्हणजे 2π - θ असं लिहिता येईल आपल्याला. मग 7π/4 इट इज इक्वल टू कसं लिहिता येईल आपल्याला, हियर 2π मायनस किती π/4 असं लिहिता येईल. 8π - π म्हणजे 7π/4 असं लिहिता येईल. मग देअरफॉर काय येणार आहे, cos ऑफ 2π 7π/4 7π/4 आपल्याला कसं लिहिता येईल, cos ऑफ 2π - π/4 असं लिहिता येईल. 2π - π/4. मग cos ऑफ 2π - π/4 म्हणजे काय, cos θ आहे. पाय असेल किंवा 2π असेल आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos काय, पॉझिटिव्ह आहे. मग इट इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, cos ऑफ π/4 आणि cos π/4 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 1/√2 एवढी व्हॅल्यू आहे. नंतरचं sin 7π/4 ते सुद्धा आपल्याला असंच लिहिता येईल, sin 7π/4 sin ऑफ 2π - π/4 असं लिहिता येईल आपल्याला. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन हा कसा आहे, निगेटिव्ह. मग काय लिहिता येईल, इट इज इक्वल टू काय, -sin ऑफ काय होईल, π/4 असं लिहिता येईल. आणि sin π/4 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 आहे. म्हणजे इट इज इक्वल टू काय येणार, -1 किती √2. फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल आहे म्हणून साइन निगेटिव्ह आणि sin π/4 ची व्हॅल्यू 1/√2 म्हणजे -1/√2 आलं. मग ही व्हॅल्यू आता काय आपल्याला याच्यात टाकता येईल. मग देअरफॉर काय येणार आहे, z इक्वल टू √2 इंटू cos 7π/4 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 आणि sin π/4 ची व्हॅल्यू किती आहे, 7π/4 ची व्हॅल्यू -1/√2 प्लस हा इंटू -1/√2 असं लिहिता येईल. मग इथं प्लस इंटू मायनस मायनस होणार, √2 इंटू 1/√2 मायनस I इंटू 1/√2. √2 ने मल्टिप्लाय करू, √2 दोन्हीकडचा कॅन्सल होईल.
मग 1 मायनस काय तर आय. इट इज ऑफ द फॉर्म. इट इज ऑफ द फॉर्म x प्लस आय वाय. ह्या फॉर्ममध्ये आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला त्या फॉर्ममध्ये मिळाला. नंतरचं आहे थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय आहे 7 टाइम cos of minus 5 pi by 6. 7 टाइम cos of minus 5 pi by 6 plus I into sin of minus 5 pi by 6 एवढा आहे. मग आता काय करता येईल आपल्याला लेट z इक्वल टू डिनोट करता येईल 7 टाइम cos ऑफ मायनस 5 पाय बाय 6 प्लस I इंटू साइन ऑफ मायनस 5 पाय बाय 6. मग cos ऑफ मायनस 5 पाय बाय 6 cos ऑफ मायनस 5 टाइम पाय बाय 6 it is equal to cos of minus theta. Cos of minus theta equal to काय minus cos plus cos theta आहे plus cos theta on cos हे इवन फंक्शन आहे. cos of minus theta equal to काय cos theta म्हणजे काय लिहिता येईल cos of 5 pi by 6 असं लिहिता येईल. 5 टाइम pi by 6 म्हणजे 5 into pi by 6 म्हणजे 30 डिग्री. तर मग किती आता 150 डिग्री. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार कारण इथपर्यंत 180 डिग्री येतात. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं लिहिता येईल पाय मायनस थिटा असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजेच काय लिहिता येईल cos ऑफ पाय मायनस पाय बाय 6 असं लिहिता येईल. आणि म्हणजे 6 पाय मायनस पाय 5 पाय बाय 6. तर काय लिहिता येईल सेकंड क्वाड्रंट मध्ये cos हा कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे मग काय लिहिता येईल मायनस cos ऑफ काय थिटा हा थिटा आहे पाय बाय 6 आणि पाय cos पाय बाय 6 म्हणजे cos 30 ची व्हॅल्यू किती आहे √3/2. मग किती येणार आहे मायनस √3/2 एवढी व्हॅल्यू येते. नंतर साइन ऑफ मायनस 5 टाइम पाय बाय 6 साइन ऑफ मायनस थिटा साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा हा फॉर्म्युला आहे. मग मायनस का होणार इट इज इक्वल टू मायनस साइन ऑफ 5 पाय बाय 6 असं लिहिता येईल. आणि 5 पाय बाय 6 आपल्याला असंच लिहिता येईल पाय मायनस पाय बाय 6 असं लिहिता येईल मायनस साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 असं लिहिता येईल. साइन पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे हा काय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल हे मायनस साइन आणि काय येणार आहे साइन ऑफ काय पाय बाय 6 असं येईल. साइन ऑफ पाय बाय 6 पॉझिटिव्ह आहे. मग मायनस किती येणार आहे पाय बाय 6 मध्ये साइन 30 ची व्हॅल्यू किती 1 आहे. मायनस किती येणार आहे 1/2 एवढी व्हॅल्यू येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि देयरफॉर मग z इक्वल टू काय येणार 7 टाइम cos ऑफ मायनस पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती आहे मायनस √3/2 आणि प्लस I इंटू साइन ऑफ मायनस पाय बाय साइन ऑफ मायनस 5 टाइम पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 1/2 असं आलं. आणि काय येणार मग दिस इज इक्वल टू 7 ने मल्टिप्लाय करता येईल मायनस 7 टाइम √3/2 आणि मायनस हिअर 7/2 इंटू काय I. इट इज ऑफ द फॉर्म x प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये आहे. हे झालं एक्झाम्पल. नंतरचा 4 नंबरचा एक्झाम्पल घेते आणि 5 आणि 6 काय हिअर तुम्हाला होमवर्क साठी आहे. फाइव नंबरचं एक्झाम्पल आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. हे कसं होतं आधीचं पोलर फॉर्म मध्ये आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे e रेज टू काय पाय बाय 3 इंटू काय I. म्हणजे therefore z इक्वल टू काय इट इज ऑफ द फॉर्म
झेड इक्वल टू काय आर इंटू ई रेस टू आर इंटू काय थिटा. मग याच्याशी कंपेअर करू आपण. देअरफॉर काय हिअर कंपेअरिंग गिव्हन इक्वेशन विथ दिस. देअरफॉर काय लिहिता येईल कंपेअर केल्यानंतर वी गेट आर इक्वल टू किती 1 मिळतं आणि थिटा इक्वल टू किती आहे π/3. एवढा थिटा मिळाला आपल्याला. आणि आपल्याला काय करायचं x प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. आधी पोलर फॉर्म मध्ये लिहू. पोलर फॉर्म इज z इक्वल टू आर इंटू इन ब्रॅकेट कॉस ऑफ थिटा प्लस आय इंटू काय साइन ऑफ थिटा. आर किती आहे 1 आहे. 1 इंटू कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे π/3 आणि प्लस आय इंटू साइन ऑफ किती आहे π/3 एवढी व्हॅल्यू आहे. मग देअरफॉर कॉस π/3 म्हणजे 60 डिग्री अँगल. तर कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे. 1/2 प्लस आय इंटू साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2. मग एवढं काय आलं एक्स प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये आलं. इट इज ऑफ द फॉर्म एक्स प्लस आय वाय ह्या फॉर्म मध्ये आहे. आणि यातील 6 आणि 7 नंबरचं होमवर्क साठी आहे. 6 नाही हे किती आहे 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला होमवर्क साठीचं हिअर 5 नंबरचं एक्झाम्पल e⁻⁻4 π/3i 4 π/3i आणि 6 नंबरचं आहे e⁻5 π/6i e⁻5 π/6i. हे काय आहे होमवर्क साठी आहे. आणि क्वेश्चन 6 पासून तर राहिलेले आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.